चला तर मग आपण घेत आहोत वेव्ह थेअरी ऑफ लाईट. लाईट इज इन द फॉर्म ऑफ वेव्ह, याला आपण वेव्ह ऑप्टिक्ससुद्धा म्हणतो. मागच्या पिरियडमध्ये आपण ओरिजिन ऑफ द लाईट्स, कंटेंट ऑफ लाईट कन्सिडर केलं, न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेअरी, हायजन्स वेव्ह थेअरी, मॅक्सवेल थेअरी आणि प्लॅन्क्स क्वांटम थेअरी. अँड देन आफ्टर वी स्टार्टेड हाऊ लाईट प्रोपगेटेड इन द फॉर्म ऑफ वेव्ह अँड हाऊ दोज वेव्स having particular reaches the different points in the medium at which all the wave reaches simultaneously. आणि त्या एकाच फेजमध्ये असतात तेव्हा तो एक सरफेस तयार होतो. त्या सरफेसला आपण वेव्ह फ्रंट असं म्हणतो. त्या सरफेसला जर आपण एखादी परपेंडिक्युलर टाकली त्याला वेव्ह नॉर्मल म्हणतो. तर त्याच्यानंतर आपण आज कन्सिडर करणार आहोत हायजन्स प्रिन्सिपल ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ वेव्ह फ्रंट. आणि त्यातल्या त्यात कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव्ह फ्रंट आणि कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट आपण घेणार आहोत. बिफोर दॅट लेट मी रिमाइंड यू व्हॉट इज ॲक्च्युली वी स्टडीड अर्लियर. आपण असं कन्सिडर केलं होतं की एखादा जर सोर्स असेल तुमच्याकडे, म्हणजे आता मी समजा येथे एखादी मेणबत्ती कन्सिडर करतो आणि त्याची फ्लेम कन्सिडर करतो की फ्लेम आहे आणि या फ्लेमपासून लाईट तयार होतो आहे. आणि नंतर हा जो लाईट आहे इट इज इन द फॉर्म ऑफ वेव्ह विच इज ट्रॅव्हलिंग इन द फॉरवर्ड डिरेक्शन. पुढे जातो आहे लाईट. हा लाईट वेव्हच्या स्वरूपामध्ये जातो आहे. ही पहिली वेव्ह, दुसरी, तिसरी वेव्ह, 3 वेव्ह दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. क्रेस, ट्रफ, क्रेस या पॉईंटपर्यंत आली. क्रेस, ट्रफ, क्रेस परत आली या पॉईंटपर्यंत, तशीच क्रेस, ट्रफ आणि परत क्रेस्ट आली. म्हणजे या तिघं वेव्ह 1, 2, 3 या तिघं पॉईंट, हा जो मी इम्प्रेस केलेला पॉईंट आहे या पॉईंटला तिघं वेव्ह क्रेसचा एंड पॉईंट इथे आलेला आहे. म्हणजे या तिघं वेव्हने सारखंच अंतर कापलेलं आहे. ते एकाच वेळेला ह्या पॉईंटला आलेले आहे आणि त्या तिघं वेव्हची स्थिती स्टेट सारखीच आहे, म्हणजे ते एकाच फेजमध्ये आहे. अशा वेळेस ह्या तिघं ग्रुप ऑफ पॉईंट्स किंवा त्याच्या जोडीला असणारे बाकीचे सर्व पॉईंट्स आणि त्यापासून हा रेक्टँग्युलर सरफेस तयार झाला. ह्या रेक्टँग्युलर शेपवरती असणारे सर्व पॉईंट्स की ज्या ठिकाणी सर्व ॲट अ टाईम येत आहे, सायमल्टेनियसली येत आहे आणि एकाच फेजमध्ये असा जो प्लेन सरफेस मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, हा रेक्टँग्युलर सरफेस, या प्लेन सरफेसला आपण वेव्ह फ्रंट असं म्हणतो. सेकंड पिक्चरमध्ये मी काय दाखवलेलं आहे तर एक सोर्स आहे यस, म्हणजे हा एखादा पॉईंट सोर्स असेल त्याच्यापासून वेव्ह तयार होत आहे. त्या वेव्ह सर्व दिशेने जात आहे. मी मोजक्याच या ठिकाणी फक्त 5 वेव्ह काढण्याचा प्रयत्न केला, या साईडला, या साईडला, वर आणि आपल्याकडे ह्या वेव्ह येत आहे. या प्रत्येक वेव्हने कापलेलं अंतर ह्या विशिष्ट पॉईंटला आहे, बाकी ते पाठवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि तो पॉईंट आहे तो त्याने कापलेलं अंतर आहे, म्हणजे हे डिस्टन्स हे सेम आहे, इक्वल आहे. आणि सेकंड थिंग की ह्या पॉईंटला प्रत्येक वेव्हचं स्टेट, स्थिती, फेस कसं आहे तरी बा क्रेस आणि नंतर ट्रफ. येथे जी क्रेस आणि नंतर या पॉईंटला ट्रफ, परत क्रेस आणि या पॉईंटला ट्रफ, क्रेस आणि परत ट्रफ, क्रेस आणि परत ट्रफ. म्हणजे मला नेमकं काय सांगायचं आहे की ह्या 5 वेव्हने या रिस्पेक्टिव्ह पॉईंटला जाताना सारखंच अंतर कापलं, एकाच वेळेला त्या रीच झाल्या, त्या ठिकाणी रिचेस सायमल्टेनियसली, आणि सर्वांची स्थिती ट्रफचा एंड पॉईंट दाखवला आहे, म्हणजे सर्वांची स्टेट सारखीच आहे, सर्वांचा फेस सारखाच आहे. असे 5 पॉईंट. आणि अपार्ट फ्रॉम दॅट 5 पॉईंट्स देर आर अदर पॉईंट्स ॲज वेल ॲट विच वेव्ज रिचेस ऑल अदर वेव्स, म्हणजे बाकीच्या वेव्हसुद्धा त्या ठिकाणी सायमल्टेनियसली जातील, एकाच वेळेला जातील. ह्या सर्व पॉईंटचा ग्रुप म्हणजे एक तो सरफेस तयार होईल. आणि ही रिंग नाही, हे सर्कल नाही तर स्पियर आहे, कारण ते 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याला स्पेरिकल सरफेसला सुद्धा वेव्ह फ्रंट असं म्हणतात. बॉटम लाईन सेंटेन्स मी काय सांगेल, वेव्ह फ्रंट इज अ लोकस ऑफ पॉईंट, सेट ऑफ पॉईंट, ग्रुप ऑफ पॉईंट ॲट विच ऑल वेव्ह रिचेस सायमल्टेनियसली अँड ऑल द वेव्स आर इन सेम फेज. इट इज इन स्पेरिकल shape nature, that's why spherical wavefront. This surface is having plane, that is called plane surface. Now today's part, Huygens principle of construction of wavefront. आपण आता काय कन्सिडर करणार आहोत की सुरुवातीला आपल्याला एखादा वेव्हफ्रंट काढावा लागेल. मग मी तो वेव्हफ्रंट काढत असताना मी सुरुवातीला प्लेन वेव्हफ्रंट काढतो आणि त्यातल्या त्यात प्लेन वेव्हफ्रंट काढताना फक्त ह्या प्लेन, समजा मी जर का हा प्लेन वेव्हफ्रंट इंकआउट केला, याला मी जर का नाव दिलं A, B, C आणि D, असा प्लेन वेव्हफ्रंट आहे, रेक्टँग्युलर शेपचा वेव्हफ्रंट आहे. याच्यापैकी याचा मी फक्त क्रॉस सेक्शन घेतो, कारण आपण 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर फिगर काढणार आहे. फक्त AB हा मी पोर्शन घेतो आहे. AB म्हटलं तर तो प्लेन सरफेस आहे असं तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. सो लेट मी ड्रॉ दॅट. आता मी येथे AB असा एक सरफेस काढतो विथ द हेल्प ऑफ स्ट्रेट लाईन. सो हाऊ दिस कॅन बी डन, लेट अस सी दिस नाव. आता मी येथे हा AB वेव्हफ्रंट काढला. ओके, मग त्याचे हा AB वेव्हफ्रंट वरती काही पॉईंट मी इंकआउट करतो. त्यापैकी हा एक पहिला पॉईंट आहे, हा दुसरा पॉईंट आहे, हा तिसरा पॉईंट आहे. अपार्ट फ्रॉम दिस 3 पॉईंट्स बाकीचे पॉईंटसुद्धा आहे, पण मी फक्त 3 पॉईंट सिलेक्ट करतो आहे. आता नंतर काय आन्सर करायचं आहे की जर का तुम्हाला हा ऑलरेडी AB हा वेव्हफ्रंट माहिती असेल तर 2 सेकंदानंतर हा वेव्हफ्रंट कोठे असेल आणि कसा असेल.
मग 2 सेकंदानंतर ए बी हा वेव्हफ्रंट येथे असेल का, तो या ठिकाणी असेल का, आणि तो प्लेन वेव्हफ्रंट असेल का, स्पेरिकल वेव्हफ्रंट असेल का, सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट असेल, ते आपल्याला डिसाईड करायचं आहे. परत वेव्ह कोणत्या साईडने येते, तर सर्व लाईट रेज किंवा लाईट वेव्ह या साईडने येत आहे. ऑल दिस लाईट रेज ऑर लाईट वेव्स आर पॅरलल टू इच अदर अँड दे आर कमिंग फ्रॉम लेफ्ट डिरेक्शन टू द राईट. तर तुम्ही हा एक सरफेस काढला आहे, प्लेन सरफेस, प्लेन वेव्हफ्रंट, सरफेस ऑफ प्लेन वेव्हफ्रंट इज ए बी. हायजनचं काय म्हणणं होतं की ह्या वेव्हफ्रंटवरचा प्रत्येक पॉईंट म्हणजे आयदर दिस प्रत्येक पॉईंट वेव्हफ्रंटवरचा सरफेसवरचा प्रत्येक पॉईंट हा स्वतः सोर्स म्हणून ॲक्ट होतो. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, ऑलरेडी कुठेतून तरी हा लाईट येतो आहे, म्हणजे येथे कुठेतरी सोर्स असला पाहिजे, तो पहिला सोर्स, त्याला प्रायमरी सोर्स मी असं म्हणेल, की जेथून सुरुवातीला लाईट ओरिजिनेट झाला आणि हा पहिला वेव्हफ्रंट तयार झाला, ए बी हा प्लेन वेव्हफ्रंट तयार झाला. आता हायजनचं असं म्हणणं होतं की जर का सुरुवातीलाच तुम्ही सोर्स कुठेतरी घेतलेला आहे आणि आता परत तुम्ही ह्या ए बी वेव्हफ्रंटवरचे काही पॉईंट सोर्सेस म्हणून घेत आहात, तर ते सर्व पॉईंट्स एक प्रकारे सेकंडरी सोर्सेस आहे, कारण प्रायमरी सोर्स कुठेतरी होताच, आता हे सेकंडरी सोर्स आहेत. एव्हरी पॉईंट ऑन दिस वेव्हफ्रंट ॲक्टिंग ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. एव्हरी पॉईंट, आणि त्याच्यानंतर ते स्वतःपासून सेकंडरी वेव्ज इमिट करतात, आणि सर्व दिशेने, म्हणजे या दिशेने जर का ती वेव्ह इमिट झाली असेल ती अशी असेल, ओके, या पॉईंटने ती या दिशेने जर इमिट केली असेल वेव्ह तर ती अशी असेल, ओके, ती या दिशेने इमिट केली असेल तर ती अशी असेल. इट माइट बी इमिटेड वेव्ह इन दिस डिरेक्शन, इन दिस वे. प्रत्येक पॉईंट स्वतःपासून सर्व दिशेने वेव्ह इमिट करतो, त्याचं हे सेकंड सेंटेन्स. म्हणजे हा पॉईंट, याला मी पी म्हणतो, पी पॉईंट ॲज ॲक्टिंग ॲज अ सेकंडरी सोर्स. तसंच हा दुसरा पॉईंट मी कन्सिडर केला तर हा सुद्धा वेव्ह इमिट करेल, आणि ह्या वेव्ह अशा पद्धतीने बाहेर गेलेल्या असतील, ह्या वेव्ह अशा पद्धतीने बाहेर गेल्या असतील. इवन दीज वेव्ज आर ट्रॅव्हलिंग इन दिस डिरेक्शन, ऑफकोर्स इन टर्म्स ऑफ क्रेस अँड ड्रॉप, याला मी क्यू पॉईंट म्हणेल. तसंच हा शेवटचा पॉईंट जो मी कन्सिडर, बाकीचे पॉईंटसुद्धा इमिट करणार आहे, परंतु समजावं म्हणून मी फक्त 3च पॉईंट घेतले. तर हा तिसरा पॉईंटसुद्धा सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट होईल, आणि तो स्वतःपासून क्रेस आणि ट्रपच्या स्वरूपामध्ये वेव्ह इमिट करेल, सर्व दिशेंनी तो इमिट करेल. म्हणजेच काय, ह्या वेव्हफ्रंट ए बी वरचा प्रत्येक पॉईंट लाईक पी क्यू अँड आर इमिट्स वेव्हज. दॅट्स वाय दोज पॉईंट पी क्यू अँड आर आर कॉल्ड ॲज सेकंडरी सोर्सेस. पी पॉईंट हा सेकंडरी सोर्स आहे, क्यू सुद्धा सेकंडरी सोर्स आहे, आणि आर सुद्धा सेकंडरी सोर्स आहे, आणि त्यापासून तो परत वेव्ह इमिट करतोय. ऑलरेडी येथून कोणी प्रायमरी सोर्सने वेव्ह इमिट केल्या होत्याच, ऑलरेडी येथे वेव्ह होत्याच, आणि त्यापासून तो वेव्हफ्रंट तयार झाला होता. आता परत त्या वेव्ह त्या सेकंडरी सोर्सने इमिट केल्या आहे, म्हणजे यांना मी सेकंडरी वेव्ज म्हणेल. दीज आर सेकंडरी वेव्ज. म्हणजे माझं पहिलं स्टेटमेंट काय, एव्हरी पॉईंट ऑन अ वेव्हफ्रंट ॲक्ट्स ॲज सेकंडरी सोर्स ऑफ लाईट, इमिट्स सेकंडरी वेव्ह इन ऑल डिरेक्शन, प्रत्येक दिशेला. आता याच्यापासून काय होईल की त्याने वेव्ह इमिट केल्या आणि त्या वेव्ह सुद्धा सर्व दिशेने इमिट झाल्या, तर त्यांनी सुद्धा स्वतःचा एक वेव्हफ्रंट तयार करतील. हाऊ दे मॅनेज टू डू दॅट, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की पहिली वेव्ह टी एवढ्या टायमानंतर, आफ्टर टाईम टी, जेवढं अंतर ही पहिली वेव्ह या साईडला कापेल तेवढंच अंतर ही वेव्ह या साईडला येईल. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ईच वेव्ह इज सेम इन पर्टिक्युलर डिरेक्शन. म्हणजेच ह्या रिस्पेक्टिव्ह पॉईंटला प्रत्येक वेव्ह ॲट ए टाईम आलेल्या असतील, ॲट द सेम टाईम आल्या असतील, आणि विशेष म्हणजे त्या येथे फक्त येणार नाही, तर त्या सर्व वेव्ह एकाच फेजमध्ये असतील. ऑल दिस पॉईंट्स at which all these secondary wave are reaching are in same phase, and that's why they will prepare their own wavefront. त्यामुळे ते त्यांचा स्वतःचा वेव्हफ्रंट तयार करतील. मग तो वेव्हफ्रंट मी कसा काढू शकतो, तर त्यासाठी मी कंपासमध्ये तेवढं मी अंतर घेईन आणि येथे फक्त एक सर्कल मी काढेल. ॲक्च्युअली हे जे सर्कल काय रिप्रेझेंट करते, तर सर्कल एक प्रकारे हा वेव्हफ्रंट रिप्रेझेंट करेल. हा वेव्हफ्रंट असेल, हा वेव्हफ्रंट या सेकंडरी वेव्हचा वेव्हफ्रंट असेल, म्हणजे हा पॉईंट, हा पॉईंट, हा पॉईंट एकाच फेजमध्ये असतील,
आणि हा सेकंडरी वेव्हफ्रंट असेल, त्याला मी इंक आउट करत असताना रेड कलरने इम्प्रेस करतो. म्हणजे हा स्पेरिकल वेव्हफ्रंट काढलेला आहे पी ह्या सेकंडरी सोर्सचा. तसंच काय होईल की क्यू हा पॉईंटसुद्धा त्याने सेकंडरी वेव्ह इमिट केलेले आहेतच, मग तो सुद्धा तेवढ्याच टायमामध्ये एवढ्या टायमामध्ये त्या वेव्ह सर्व दिशेने सारखंच अंतर कापतील. नॉट ओन्ली इन द डिरेक्शन, या डिरेक्शनने सुद्धा, या डिरेक्शनने सुद्धा, या डिरेक्शन, आणि प्रत्येक दिशेला त्यांनी कापलेलं अंतर सारखंच असेल. त्यामुळे ते एकाच वेळेला ते सारखं अंतर कापल्यानंतर त्या विशिष्ट पॉईंटला रीच होतील आणि तेथे रीच झाल्यानंतर ते स्वतःचा परत त्याचा एक वेव्हफ्रंट तयार करतील आणि तो वेव्हफ्रंटसुद्धा तेवढ्याच रेडियसच्या त्रिज्येने, जेवढी त्रिज्या या रेडियस या पहिल्या स्पिअरसाठी काढली, पहिल्या सर्कलसाठी, तेवढीच मी रेडियस घेतो आणि क्यू पॉईंट हा सेंटर कन्सिडर करून त्याच्या सभोवताली मी तो सर्कल काढतो. हा सर्कल निश्चितच काय रिप्रेझेंट करतो, तर सर्कल ॲक्च्युली वेव्हफ्रंट रिप्रेझेंट करतो, एवढं लक्षात घ्या. आणि हा वेव्हफ्रंट क्यू ह्या सोर्सचा, सेकंडरी सोर्सचा वेव्हफ्रंट आहे. मी त्यासाठी जर का मी एक हा समजा सेकंडरी सोर्स, तर मी वेगळ्या कलरने ते रिप्रेझेंट करतो. लेट्स से दॅट की क्यू पॉईंटपासून या ठिकाणी एकाच फेजमध्ये असणाऱ्या ह्या वेव्ज असतील आणि त्यामुळे तो स्वतःचा असा एक स्पेरिकल वेव्हफ्रंट तयार झालेला असेल. ओके, म्हणजे क्यू ह्या सेकंडरी सोर्सचा हा त्याचा सेकंडरी वेव्ह फ्रंट, त्याला सेकंडरी वेव्हलेट्स असं म्हणतात, एवढं लक्षात घ्यायचं. किंवा सेकंडरी वेव्हला सुद्धा सेकंडरी वेव्हलेट्स असं तुम्ही म्हणू शकतात. आता नंतर सर्वात शेवटी मी काय करणार आहे, तर परत हा आर पॉईंटसुद्धा स्वतःपासून वेव्ह इमिट करतो आहे, सर्व दिशेने इमिट करतो आहे, नॉट ओन्ली इन द डिरेक्शन, तर या दिशेने सुद्धा, या दिशेने सुद्धा, या डायरेक्शने सुद्धा, या डायरेक्शने सुद्धा त्याचासुद्धा स्वतःचा एक स्पेरिकल वेव्हफ्रंट तयार होईल. ती एवढ्या टायमानंतर त्यासाठी परत आय हॅव टू टेक द सिमिलर रेडियस विथ आर ॲज अ सेंटर अँड प्रिपेअर अ सर्कल विच रिप्रेझेंट ॲक्च्युअली द वेव्हफ्रंट विच इज प्रोड्यूस्ड बाय द सोर्स आर याने तयार केलेला हा वेव्हफ्रंट असेल. परत मी त्याच्यासाठी एक वेगळा कलर वापरतो आणि त्याचा तो वेव्हफ्रंट मी दाखवतो. म्हणजे हा वेव्हफ्रंट असेल आर ह्या सेकंडरी सोर्सचा. थोडक्यात मी असं म्हणजे पहिलं स्टेटमेंट हायजेन प्रिन्सिपल तर काय सांगेल, एव्हरी पॉईंट ऑन ए वेव्हफ्रंट ॲक्ट्स ॲज सेकंडरी सोर्स ऑफ लाईट अँड इमिट्स सेकंडरी वेव्ज इन ऑल डिरेक्शन, सर्व दिशेंनी, अँड प्रोड्युसेस इज वेवलेट्स और इमेज सेकंडरी वेव्हफ्रंट. ह्या सेकंडरी वेव्हफ्रंटवरती ती एवढ्या टायमानंतर जो काही वेवलेट्स तयार झालेले आहेत त्याची रेडियस किती असेल, तर ऑफकोर्स velocity ऑफ द लाईट इज सी, देन velocity इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. Here distance is actually radius of the circle. Therefore, c equal to distance means radius upon upon t. T can be transferred to left hand side. Ct equal to r. R should be equal to Ct, should be radius of each sphere, or here it is two-dimensional structure, that's why it is equal to circle. So ह्या प्रत्येक सर्कलची रेडियस ही Ct एवढी घ्यायची आणि त्यानुसार हे सर्कल्स काय रिप्रेझेंट करतात, तर स्पियर रिप्रेझेंट करतात. ते स्पियर कशाचे, तर ॲक्च्युली वेव्हलेट, सेकंडरी वेव्हफ्रंटचे, किंवा त्याला वेव्हलेट्स असं मी म्हटलं. ह्या वेव्हलेट्सवरती तुम्हाला एक झाकण टाकायचं आहे, एक कव्हर टाकायचं, एक एन्व्हलप टाकायचं. तर एन्व्हलप मी असा टाकेल, जस्ट लाईक दिस. हे जे कव्हर टाकलेलं आहे विच इज इंक आउट बाय ब्लॅक कलर, ॲक्च्युली दिस इज द पोझिशन ऑफ न्यू वेव्हफ्रंट. अगोदरचा वेव्हफ्रंट जर का ए बी असेल तर नवीन वेव्हफ्रंट हा ए डॅश बी डॅश असेल. अर्थात तुम्ही ह्या वेव्हलेट्सवरती म्हणजे या सेकंडरी वेव्हफ्रंटवरती एन्व्हलप या दिशेने सुद्धा टाकू शकता, लाईक दिस असं तुम्ही टाकू शकता. परंतु बॅकवर्ड डायरेक्शन ऑफ लाईट इज नॉट पॉसिबल. म्हणजे याचा अर्थ हा न्यू वेव्हफ्रंट नाही. दिस इज नॉट द ओनली फॉरवर्ड डायरेक्शनने लाईट ट्रॅव्हल होतो. तर फॉरवर्ड
डायरेक्शनने असणारा वेव्हफ्रंट ए डॅश बी डॅश इज द पोझिशन ऑफ न्यू वेव्हफ्रंट. दिस इज नथिंग बट द हायजेन्स प्रिन्सिपल ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ वेव्हफ्रंट. थोडक्यात काय तुम्हाला हायजेन्स प्रिन्सिपलून काय सांगायचं आहे, तर हायजेन्स प्रिन्सिपल तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे की एखादा वेव्हफ्रंट अगोदरचा ओरिजिनल वेव्हफ्रंट ए बी तुम्हाला माहिती असेल, तर त्याचा नवीन वेव्हफ्रंट ए डॅश बी डॅश कोठे असेल आणि कसा असेल, तर ते तुम्हाला दाखवायचं. त्यासाठी ते प्रिन्सिपल मी ते परत एक वेळेस स्टेट करतो. हायजेन्स प्रिन्सिपल ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ वेव्हफ्रंट स्टेट्स दॅट एव्हरी पॉइंट on a wavefront acts as secondary source of light, emits secondary wave in all direction. The envelope drawn to these secondary wavelets after time t is the position of new wavefront. दिस इज हायजेन्स प्रिन्सिपल ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ वेव्हफ्रंट. मग सुरुवातीला वेव्हफ्रंट ए बी हा प्लेन वेव्हफ्रंट होता. नवीन वेव्हफ्रंट ए डॅश बी डॅश सुद्धा हा प्लेनच वेव्हफ्रंट आहे. आणि फक्त एक लक्षात घ्यायचं की बॅकवर्ड डायरेक्शन ऑफ वेव्हफ्रंट इज नॉट अलाउड. म्हणजे हा नवीन वेव्हफ्रंट असू शकत नाही. एन्व्हलप फक्त फॉरवर्ड डायरेक्शनच टाकायचा. फॉरवर्ड याचा अर्थ असा की लाईट इकडनं येतो आहे तर पुढचा दिशा ही आहे, तर हाच तो नवीन वेव्हफ्रंट. आणि अशा पद्धतीने तुम्ही प्लेन वेव्हफ्रंटचं कन्स्ट्रक्शनसुद्धा करू शकतात. आय होप यू अंडरस्टूड दिस टॉपिक. आता येथे मी समजून सांगत असताना कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंटसुद्धा घेऊन टाकलेलं आहे की प्लेन वेव्हफ्रंट हा नवीन कसा कन्स्ट्रक्ट करायचा ते सुद्धा घेऊन टाकलेलं आहे. पुढच्या पार्टमध्ये मी कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव्हफ्रंट घेणार आहे. फॉर द टाइम बिंग आय होप you understood all this topic. See you in the next part.